किचन क्वीन का ग्रैंड फिनाले है, थोड़ा सा अगर शेअर करेल सबसे पहिले. नमस्कार, मी योगिनी चौक. मी अभिनेत्री आहे. विविध मालिकांमधून मी नाटकांमधून काम करतच असते. पण आज निकिताच्या सहयोगाने मी महाराष्ट्राची किचन क्वीन या अतिशय सुंदर अशा सुगरणींनी भरलेल्या कार्यक्रमामध्ये मला तिने प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित केलं. त्यामुळे सगळ्यात आधी तर मी निकिताचे खरंच मनापासून आभार मानेन. थँक्यू सो मच ही संधी मला दिल्याबद्दल. त्यामुळे मी निकिता, उमंग मीडिया, नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड अप्लायन्सेस या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. कारण यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो काही महाराष्ट्राची किचन क्वीनचा जो काही कार्यक्रम गेले महिनाभर सुरू आहे. मी महिनाभर याच्यासाठी म्हणते, एक एक करून तुम्हाला सगळे पदर उलगडत जातीलच. कारण या कार्यक्रमाचं स्वरूप इतकं बहारदार आणि इतकं सुंदर आहे. कारण गेला महिनाभर उमंग मीडियाची टीम, महाराष्ट्राची किचन क्वीनची टीम, प्रमुख आपले जे शेफ जज आहेत, शेफ तुषार देशमुख, निकिता आणि संपूर्ण टीम मिळून महाराष्ट्रातल्या 10 प्रमुख शहरांमध्ये हे लोक फिरतायत आणि तिथून प्रत्येक प्रांतातून आलेल्या, वेगवेगळ्या शहरातून आलेल्या स्त्रिया त्यांच्या उत्तमोत्तम पाककलाकृती घेऊन आपल्यासमोर सादर करत होत्या. आणि त्यांनी आणलेल्या डिशेसमधून म्हणजे जवळजवळ प्रत्येक सेंटरमधून आम्हाला मी तर म्हणेन 30 ते 40च्या वरतीच बायकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रभरातून. आणि त्यातून आम्हाला निवडणं इतकं कठीण होतं. म्हणजे दरवेळी आम्ही तिघं बऱ्याचदा बसलेलो असायचो जजिंगसाठी. आणि खरंच म्हणजे मी सांगेन की ते पदार्थ इतके उत्तम त्या म्हणजे गृहिणी आहेत आणि त्यांच्या पदार्थातली वैविध्य, त्यातली चव आणि काय, मी तर त्यातले अनेक पदार्थ सर मी खूप म्हणजे पहिल्यांदाच खाल्ले. सरांना त्या पदार्थांविषयी बरेच नॉलेज होतं आणि मला तर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्याकडून पाककलाकृती पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली, चाखायला मिळाली. पण त्यातून आम्ही निवडलेल्या 5 प्रत्येक प्रांतातून निवडलेल्या 5 बायका मिळून आज सगळ्याजणी अशा इकडे आलेल्या आहेत. एक सुरेख संगम, सुरेख चवदार यात्रा आम्हाला पाहायला मिळाली, महिनाभरात अनुभवायला मिळाली. आणि खूप सुंदर प्रवास होता हा अख्ख्या महिनाभराचा. आणि फायनली आपण आता सगळे फिनालेमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मी आता प्रचंड उत्सुक आहे सर की आता फिनालेचा रिझल्ट काय असणार आणि कोण होणार आहे महाराष्ट्राची खरी किचन क्वीन. खरं तर सगळ्याच आहेत किचन क्वीन. कारण प्रत्येक स्त्री जी आपल्या आपल्या किचनमध्ये काम करते ती तिच्या किचनची क्वीनच असते, राणीच असते. पण अख्ख्या महाराष्ट्राची किचन क्वीन कोण होणार ही उत्सुकता जितकी तुम्हाला आहे तितकीच आम्हालाही लागून राहिलेली आहे. सर तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी शेफ तुषार प्रीती देशमुख. आणि महाराष्ट्राची किचन क्वीन म्हटल्यावरती खरंच हा एक खूप मोठा चॅलेंज होता. कारण आपण म्हणतो तसं की महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ह्याला खूप महत्त्व आहे. कारण जिकडे जिकडे तुम्ही थोड्या थोड्या अंतरावरती जाल तशी तशी खाद्य संस्कृती बदलत असते. प्रत्येक फोडणीची चव वेगळी असते. आणि म्हणूनच मला वाटतं की प्रेमाने जेव्हा या गृहिणी एखादा पदार्थ बनवतात तेव्हा त्याच्या प्रेमाची चव ही त्या पदार्थात उतरते आणि मग तो पदार्थ रुचकर बनतो. त्यामुळे प्रत्येकीने बनवलेले पदार्थ जेव्हा आम्ही चाखले आणि प्रत्येक सेंटरला, कारण 10 सेंटर आणि तिथे असलेल्या त्या सगळ्या गृहिणींनी जेव्हा ते पदार्थ बनवले होते आम्ही त्यांनी चाखले तेव्हा असं वाटलं क्या बात है. कारण एक घास खाल्ल्यावरती हा जो काही फिलिंग असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे परीक्षा त्यांची नव्हती, परीक्षा आमची होती. आणि त्यात निवडून आलेल्या
आज फिनालेसाठी ज्या सुसज्ज आहेत त्यांनी तर कमाल केली आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणहून वेगवेगळ्या प्रांतातून त्या थेट मुंबईत आलेल्या आहेत आणि मुंबईत नुसत्या न येता त्यांच्याबरोबर त्या सगळ्या पदार्थांच्या इन्ग्रेडियंट्सनी भरलेल्या बॅगा, पण त्यांनी विचारांनी आपल्याला छान दिसायचं आहे म्हणून एकच साडी हो, असं कधी होतं का महिलांच्या बाबतीत? पण तसं घडलं, कारण पदार्थाला त्यांना न्याय द्यायचा होता. त्यामुळे आम्हाला ते खूप आवडलं. आणि आज महाराष्ट्राची किचन क्वीन कोण होणार ह्याच्याकडे आमचं तर लक्ष आहेच, पण जसं म्हणतो तसं की उमंग त्यांच्या आयुष्यात भरलं ते उमंगनी आणि निकिता मॅडमनी. आणि स्टेनलेस स्टीलचं नाव घेतलं तर नीलमचं का? कारण अनेकांनी आम्हाला सांगितलं आमच्या लग्नामध्ये त्यावेळेला आम्हाला आहेरात काय मिळालं होतं, तर भांडी मिळाली होती स्टेनलेस स्टील नीलमची. त्यातून बियॉन्ड अप्लायन्सेस आणि या सगळ्यांनी मिळून जे काम केलंय ते खूप वाखाणण्यासारखं आहे. कारण प्रत्येक स्त्री घरामध्ये त्यांच्या लोकांसाठी जेवण बनवते प्रेमाने, आणि ती दात कधीतरी मला असं वाटतं कमी पडते. पण जेव्हा आम्ही परीक्षक म्हणून जातो आणि आम्ही जेव्हा पदार्थ चाखतो तेव्हा त्यांना मिळालेली दाद ही महत्त्वाची असते आणि पुढचं आयुष्य ते सकारात्मक जगतात. कारण त्यांना असं वाटतं की ठीक आहे, आमच्या स्वयंपाकघरात आम्ही पदार्थ बनवले, पण जेव्हा स्पर्धेत आम्ही भाग घेतलाय आणि जेव्हा आपल्या पदार्थाला न्याय मिळालाय की छान झाला असं म्हटल्यावरती, तेव्हा पुढचं आयुष्य आणि पुढचा स्वयंपाक करण्यासाठी त्यांना ती सकारात्मकता खूप मिळते आणि हेच देण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे महाराष्ट्राची किचन क्वीन कोण होणार हे लवकरच तुम्हाला कळेल. नमस्कार. 40 महिलाएं हर शहर से पार्टिसिपेट करी थी. थोड़ा सा बताइए कि कितना चैलेंजिंग था और आज ग्रैंड फिनाले फाइनली होने जा रहा है. व्हाट इज योर सो पहले तो आई एम वेरी ग्रेटफुल कि आज हम यहाँ तक पहुँच गए हैं. एंड ये इवेंट इनकम्प्लीट होता बिना योगिनी मैम और तुषार सर के भी गए, बिकॉज उन्होंने जितना एफर्ट डाला है, दे हैड नॉट बीन एज अ पार्ट ऑफ जस्ट एन आर्टिस्ट, बट एक इनिशिएटिव जो वुमेन एम्पावरमेंट के लिए हमने जो एजेंडा रखा था ये इवेंट पे, वो उन्होंने बहुत सक्सेसफुली निभाया है. हर एक सिटी में जाना, कंटेस्टेंट शॉर्टलिस्ट करना, हमने कंटेस्टेंट्स के हर एक टेस्ट, लाइक ऐसा नहीं है कि हमने बस ऐसे प्लेट देख लिया किया, हमने एक एक फूड टेस्ट किया है एंड प्रॉपरली उनका इवैल्यूएशन किया है, ताकि ऐसा ना हो कि हमने जस्टिफाइड नहीं किया उनकी एफर्ट को. तो वो कट डाउन करके टॉप 5 पर सिटी लाना वॉज नॉट ईजी, बट हमने हमारा लेवल बेस्ट दिया एंड वी गॉट द फाइनेस्ट टॉप कंटेस्टेंट फॉर द ग्रैंड फिनाले. आज भी वो लाइव कुकिंग कर रहे हैं एंड मेरियट के होटल में आज उनको पूरा किचन मिला है. सो इट इज़ अ वेरी बिग इवेंट एंड वेरी बिग अपॉर्चुनिटी फॉर ऑल दिस फीमेल. एंड विनीत इज़ ऑल्सो देयर, ही इज़ आवर सेलेब होस्ट. उन्होंने बहुत अच्छा इवेंट हमारे लिए होस्ट किया, विच इज़ बोलते ना, उनके ये सारे बहुत कोर टीम है जिन्होंने अपना 100% दिया है. तो आई एम वेरी हैप्पी, आई एम वेरी ग्रेटफुल कि हम यहाँ तक पहुँचे एंड वेरी एक्साइटेड कि कौन होता है टॉप 3 कंटेस्टेंट फॉर द किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र. और इसके अलावा ये भी जानना चाहूँगा कि बहुत सारी महिलाएं घर में खाना बनाती है, लेकिन ये कंपटीशन था, तो कुछ उसके लिए कुछ ग्रूमिंग या फिर ऐसे कोई सेशंस हुए जो आप अगर शेयर करना चाहे उसके बारे में, किस तरह के सेशंस हुए ड्यूरिंग दिस कंपटीशन? सो आज ही हमने एक वर्कशॉप कंप्लीट किया है, साइंस ऑफ कुकिंग, जो विक्टर मानिकम सर ने किया है. एंड उन्होंने बहुत बारीकी से बताया कि वाई इट इज़ इम्पॉर्टेंट, कुकिंग क्यों इम्पॉर्टेंट है एंड प्लस होम कुकिंग क्यों इम्पॉर्टेंट है. तो घर में जब लेडीज़ बनाती है, हमारा जब इनिशियली डिस्कशन था यही था कि हम वो अप्रिशिएट नहीं करते हैं. तो विक्टर मानिकम सर ने वो बहुत इम्पॉर्टेंस बताई कि क्यों वो इम्पॉर्टेंट है. उनको एक कॉन्फिडेंस दिलाया कि वो जो एक अंडर कॉन्फिडेंट रहते हैं, यार मैं सिर्फ खाना ही बना रही हूँ, मैं आऊँगी नहीं आऊँगी. तो वो इम्पॉर्टेंस और सेल्फ इंडिपेंडेंस एंड सेल्फ इवैल्यूएशन जब होता है, तो मुझे लगता है कोई भी वुमेन ग्रो कर सकती है. एंड वो एजेंडा वो सर ने बहुत सक्सेसफुली किया. तो ये हमारा आज बहुत इंपॉर्टेंट वर्कशॉप था, और जो लेडीज़ लोग को जो नॉलेज मिली है, आई एम वेरी ग्रेटफुल टू हिम एंड वी हैव कंडक्टेड दैट. ऑल्सो नीलम जो ब्रांड है वो बहुत पुराना ब्रांड है, और Yes. इस तरह का इनिशिएटिव लेना और वुमेन्स को स्पेशली आगे रख के प्रमोट करना, थोड़ा सा बताइए उनकी तरफ से किस तरह का सपोर्ट मिला है और किस तरह का एसोसिएशन रहा है नीलम? इवेंट तो हो ही नहीं पाता अगर नीलम नहीं आते. तो नीलम स्टेनलेस स्टील हमारे प्रेजेंटर है, टाइटल स्पॉन्सर है, एंड दे वर वेरी हैप्पी विथ आवर एजेंडा जो हम वुमेन एम्पावरमेंट की बात कर रहे हैं. उनके यूटेंसिल्स में भी एम्पावरमेंट है. जैसे विक्टर सर ने आज हमें बताया कि दे आर डूइंग कोटिंग, जो उनके बर्तन होते हैं वो 3 लेयर 4 लेयर की कोटिंग होते हैं, जाके आप जब बर्तन धो तो वो उसका क्लीनिंग इतना इजी हो. तो वो इतनी बारीकी अगर आप ध्यान रखो कि आप बर्तन धोने में
एक लेडीज़ का कितना एफर्ट जाता है दिन भर में, तो वो सारी चीज़ें ध्यान रख के अगर आप कोई यूटेंसिल्स बना रहे हो, इट इज़ नॉट ईजी। तो इनका तो हर एक सिटीज़ में उनका हमारे साथ कंट्रीब्यूशन था। हर बार विशाल सर पूछ रहे थे कि कैसे कंटेस्टेंट्स आए हैं, हमने कैसे इवेंट किया है। सो ही हैज़ बिन वेरी सपोर्टिव। एंड हेमिका, हु इज़ ऑल्सो द मार्केटिंग हेड एंड डॉटर ऑफ मिस्टर विशाल, सो शी इज़ अब्रॉड, बट एवरी डे शी इज़ मैसेजिंग मी कि कैसे चल रहा है, कंटेस्टेंट्स कैसे हो रहे हैं, हम कहाँ पहुँचे। तो डेफिनेटली थ्रू आउट द जर्नी दे हैव बिन टुगेदर, एंड नीलम स्टेनलेस स्टील इज़, येस, दे आर अ वेरी बिग सपोर्टर्स थ्रू आउट द जर्नी। और एक बात मैं शेयर करना चाहूँगी, का हा इवेंट खूप महत्त्वाचा ठरला याचे काही अनुभव आम्हाला, मैं मराठी में बात कर सकती हूँ ना, हा इव्हेंट का महत्त्वाचा ठरला याच्या गोष्टी, मी काही छान छान गोष्टी, कारण मी ना महिलांशी जाऊन बोलत होते, मी बोलत होते, आमचे जे अँकर आहेत विनीत देव, ते सुद्धा महिलांसोबत जाऊन गप्पा मारत होते. सो मी गमती सांगते तुम्हाला की का हा इव्हेंट महत्त्वाचा ठरला. एक महिला होती नाशिकची, तिचं म्हणजे आता आम्ही तिला ओळखत नाही, ती आम्हाला ओळखत नाही, तिने पहिल्यांदा पदार्थ सादर केला आणि जेव्हा तिचं नाव आम्ही उच्चारलं ती अक्षरशः रडायला लागली. ती एवढी एक्साइट झाली होती की ती येऊन अक्षरशः मिठी मारली मला, सरांना तिला म्हणजे काय करू काय नाही असं झालं होतं. म्हणजे ती एवढी हे झाली होती. मग तिला मी शांत केलं आणि विचारलं काय झालं होतं तुला नेमकं. ती म्हणाली मला कधी संधीच मिळाली नाही, मला कधी प्लॅटफॉर्मच मिळाला नाही. म्हणजे त्या एका मला इतकं कृतकृत्य वाटलं, इतकं समाधान मिळालं की नाही नको मला 100 स्त्रिया, पण मी त्या एका स्त्रीच्या हृदयाला या कार्यक्रमाने हात घातला. महाराष्ट्राची किचन क्वीनचं यश हेच आहे की त्या महिलेच्या काळजापर्यंत पोहोचलो, तिला प्लॅटफॉर्म मिळवून दिला. आता ही झाली एका महिलेची गोष्ट. अशा प्रत्येक सेंटरवरच्या प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी मत मांडायचं होतं, बोलायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं. तिला व्यक्त व्हायची संधी दिली या कार्यक्रमाने, मोकळं व्हायची संधी दिली, तिच्या 4 चौकटीतून बाहेर पडण्याची संधी दिली. तिच्या किचनमधून जिथे तिला मानसन्मान मिळत नव्हता त्या घरातून बाहेर पडून ती आज महाराष्ट्राची किचन क्वीनच्या स्टेजवर आली आणि तिथे तिला शेफ तुषार सारख्या इतक्या अभ्यासू व्यक्तिमत्वासोबत चर्चा करायची संधी मिळाली. सो या चर्चेमधून तिला तिच्या पदार्थामध्ये आणखीन कसं मी माझं इम्प्रूव्ह करू शकते स्वतःला याविषयी सरांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे इतक्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या की त्या स्त्रियांना म्हणजे त्यातल्या एकीचं तर असं म्हणणं होतं की अरे बापरे, म्हणजे इतके पदार्थ आणि इतक्या गोष्टी मी यापूर्वी कधी किंवा असं काही असतं हे मी कधी पाहिलेलंच नव्हतं. सो इतकं त्यांना व्हास्ट, आणि त्यातही पुन्हा आता तुम्ही जेव्हा हे बघाल यूट्यूबवर उमंग वुमन्स कनेक्ट या यूट्यूब चॅनलवर आता तुम्हाला हे सगळे महाराष्ट्रातले जे काही ज्या प्रांतांमध्ये आम्ही फिरलो आणि पार्टिसिपेट केलं महिलांनी, त्यांचे वेगवेगळे त्यांनी तयार केलेले पदार्थ पाहायला मिळणार. त्यांनी जेव्हा तुम्ही ते पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इतके विविधता, इतकं सुंदर सादरीकरण त्या बायकांनी, इतके क्रिएटिव्ह काही गोष्टी त्यांनी तयार केल्यात. सो ते इतर महिलांसाठी सुद्धा खूप है ना, खरंच किती परिणामकारक होतं. सो मला असं वाटतं असे कार्यक्रम अशा सर्वसामान्य महिलांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवून आणतात. खरंय. म्हणजे मला असं प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जात होतो त्यावेळेला आलेल्या स्पर्धकांमध्ये जे स्पोर्टिंग स्पिरिट होतं ते खूप महत्वाचं आहे. कारण आपण दरवेळेला म्हणतो की एखाद्या महिलाच्या कार्यक्रमांमध्ये एक महिला जेव्हा पुढे विजेती म्हणून तयार होते तेव्हा बाकीच्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवणं किती महत्वाचं आहे. हे आपलं स्पोर्टिंग स्पिरिट आपण पाहिलंच, पण माझं जनरली नसतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की मी प्रत्येक ठिकाणी एक वाक्य नेहमी सांगत होतो की जिंकणारी जी होती ना ती जिंकत का होती, कारण बाकीच्या हरल्या होत्या. सो हरणाऱ्यांनी कधीच स्वतःला मी हरले म्हणून समजू नये. तर माझी मैत्रीण जी जिंकलेली आहे तिच्या त्या पदार्थामध्ये असा कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट होता किंवा तिच्या हाताला काय प्रेमाची चव होती जी माझ्याकडे मिस झाली होती, ती शिकणं खूप गरजेचं होतं. आणि जेव्हा मी हे सगळीकडे सांगत होतो तेव्हा त्या चेहऱ्यावरती असलेला आनंद खूप महत्त्वाचा होता. काही जणी खरोखर आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातनं वाहिलेले आम्ही पाहिले. आणि हे सगळं जेव्हा आपण ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देतो तेव्हा मला असं वाटतं की त्या महिलेला मी आजपर्यंत स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी पदार्थ बनवले पण त्याची पोचपावती मला ह्या कार्यक्रमाने दिली असं मला जाणवलं. कारण महत्त्वाची गोष्ट ही पण होती की
कधीच मला कोणी असं म्हटलं नाही हो की मी आत्तापर्यंत बनवल्यावरती की पदार्थ छान झाला होता. सो ह्या सगळ्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की महिलांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे. कारण आत्तापर्यंत मी अनेक पाककला स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून गेलेलो आहे. त्या हॉल भरलेल्या ठिकाणी त्यांच्याशी डायरेक्ट इंटरॅक्ट करता नाही आलं. पण ह्या महाराष्ट्राच्या किचन क्वीनच्या माध्यमातनं आम्ही थेट पदार्थ समोर आणून त्या पदार्थाची चव घेऊन त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांचा आनंद खूप वेगळा होता. आणि हे सगळं सांभाळताना आमचा मित्र विनीत तर होताच की ज्या पद्धतीने विनीतनी हे सगळं सांभाळलं त्यामुळे हा म्हणजे त्यांनी बोललं पाहिजे. कारण काय होतं आम्ही सगळं करत असताना तो ज्या पद्धतीने त्या सगळ्यांशी गप्पा मारत होता ना काय कमाल होती माहितीये, धमाल होती. त्यामुळे म्हणजे आता वेळ संपत आली आहे मान्य आम्हाला, पण विनीतने 2 मिनिटं येऊन फक्त नाही मला असं वाटतंय की आपल्या अजून 3 गेस्ट आहे तर त्यांना पण आपण बोलूया जे समोर दिसत नाही. सो आय वॉन्ट श्रवण कम अँड विनीत सर. विक्टर सर प्लीज कम. वी वॉन्ट यू टू हॅव वर्ड विथ दी टीम. प्लीज कम. हा कार्यक्रमाचं होस्टिंग करत असताना जसं जजेसना डिशेस टेस्ट केल्यानंतरचा आनंद मिळतोय, मला ते डिशेस टेस्ट करून झाल्यानंतर त्यांना जे कमेंट्स मिळतात त्याचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो तो टिपण्याची संधी मला मिळते. माझ्या अँकरिंगच्या या संपूर्ण आत्ताच्या या सगळ्या म्हणतो ना आपण वेगवेगळ्या व्हेन्यूजवरती जात असताना प्रत्येकाला मिळणारा आनंद तो व्यक्त होताना माझ्यापर्यंत जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा मात्र मजा येते ते सगळं बघायला. विविध सेंटर्सवरती गेलो, वेगवेगळे पदार्थ टेस्ट केले, त्यातून काही जणांना रिजेक्शन आपण म्हणतो ते त्याला सामोरे जावं लागलं, काही जणांचं एक्सेप्टन्स जे होतं ते सगळं बघायला मिळालं. परंतु एक गोष्ट खरी आहे की जजेस जोपर्यंत निर्णय देत असतात तोपर्यंत मनात ती घालमेल सुरू असते. आम्ही जिंकणार नाही जिंकणार बरेच प्रश्न असतात मनात. त्यातून मग काही जणांची निवड होते. ते करत असताना ज्या निवडून पुढे गेलेल्या आहेत, ज्यांची निवड झाली ते पुढे गेल्या त्यांचा आनंद आहेच. पण ज्या नाही निवडल्या जात किंवा ज्यांना आपण सांगतो की पुढच्या वेळेला पुन्हा ट्राय करा, त्यावेळेला ह्या स्टेजवरती म्हणजे आता उमंगच्या माध्यमातून आपण बघतोय किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र, मला एक गोष्ट पाहायला मिळाली की कोणी नाराज होऊन गेलेलं नाही आहे. कारण प्रत्येकीला इथे मिळणारे टिप्स आहेत जे पुढे जाऊन त्यांच्या त्या पदार्थाला अजून बेटर करू शकतात हे मात्र इथे बघायला मिळालं. त्यामुळे रिजेक्शनला सामोरे जरी गेले तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. ती एक सॅटिस्फॅक्टरी गोष्ट अशी की आम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेतला आहे, जिंकलो नाही जिंकलो नंतरचा भाग, पण काहीतरी शिकायला मिळालं हे मात्र मला अनुभवता आलं. त्यामुळे फार मजा आली ते सगळं करताना त्या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली. तर तुम्ही काय सांगणार ग्रूमिंग बद्दल काहीतरी सांगा आम्हाला की कसा एक्सपिरियन्स होता महिलांना ग्रूम करायचा आज जो वर्कशॉप था. ग्रूमिंग मला बघितलं असं वाटतं काय मी ग्रूमिंगमध्ये काहीतरी सांगू शकतात. ठीक आहे, म्हणजे फिजिकल ग्रूमिंगमध्ये तर माझ्या एक्सपर्टीज नसणारच. ते जे काही ग्रूमिंग आहे ते माझं बायकोंसाहेबरोबर राहण्यात झालेले आहेत. पण बरोबर ना, मतलब एक 5 फुट 3 इंच काला मोटा रेखा उससे आप ग्रूमिंग का सवाल पूछना नहीं चाहिए. बट तरी पण जे ग्रूमिंग सांगतात मी म्हणजे इंटरनल ग्रूमिंग तेच विषय बरोबर आम्ही थोडी वेळ यांच्याची बातचीत झालं की गर्व असलं पाहिजे. घरात तुम्ही जेवण बनवतात याचं गर्व, कारण याचं महत्त्व आहे की ह्याच समाज बनतात. हे कमी होतं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट समाजावर काय होतं ते मी दाखवत होतो की तुम्ही जे काम करतात किचनमध्ये जेवण बनवतात, जे लेडी जे स्त्री ते किचनमध्ये, म्हणजे किचन आमच्या घरात एक देऊळसारखं जागा असतात. तिकडे देवांचं आम्ही पूजा करतो. त्याच्या नेक्स्ट लेवल आहे किचन. असं दरेक घरात मांडलं पाहिजे की तेव्हा ते घर शुद्धी होतं. किचन म्हणजे ते मेडचं काम आहे आणि देऊळ म्हणजे देवाचं तिकडे तुम्ही जायचं. दॅट्स ॲब्सोल्युटली वियर्ड यू नो. किचन इज ऑल्सो ॲज सेक्रेड ॲज द टेम्पल इन युअर हाऊस. याचा आम्ही वार्तालाप करत होतो आणि माझ्याही अपेक्षा आहे की त्यांना कळलं असेल आणि त्यांना पोचलं तर मला असं छान वाटतं. मी आता काय बोलू शकत नाही, फक्त मी एवढंच बोलू शकतो. आय ऑलवेज थँक्स टू नीलम अँड बियॉन्ड ऑप्लिगन अँड उमंग क्वीन ऑफ महाराष्ट्र.